रुई गावातील प्राचीन श्री बालाजी व्यंकटेश मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला असून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तसेच पर्यटनाचा दर्जा देण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी मंदिराचे पुजारी उमेश कुलकर्णी आणि ग्रामस्थांनी केली आहे। दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धनासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची ही मागणी करण्यात आली आहे। रुई गावात वसलेले श्री बालाजी मंदिर सुमारे 1600 ते 1700 वर्षापूर्वीचे असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व मंदिराचे पुजारी सांगतात। कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या धार्मिक परंपरेशी या मंदिराचा संबंध असल्याने या देवस्थानाला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरामध्ये या मंदिराची गणना केली जाते। ऐतिहासिक उल्लेखानुसार हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी रुई येथील श्री व्यंकटेश मंदिराला भेट दिल्याचे पत्र मंदिराकडे आजही जतन करून ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येते। या ऐतिहासिक दस्तऐवजामुळे मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होत असून इतिहास अभ्यासकांसाठी हे मंदिर आकर्षणाचे केंद्र ठरू शकते। मंदिरासमोर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर असून परिसरात नेहमीच धार्मिक वातावरण अनुभवायला मिळते। दर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता मंदिरात पूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात येते। या आरतीस रुईसह परिसरातील विविध गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात। मात्र ग्रामीण भागात स्थित झालेल्या या प्राचीन मंदिराकडे शासन व प्रशासनाचे अपेक्षित लक्ष नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली। मंदिर परिसरात मूलभूत सुविधा, सुशोभीकरण, स्वच्छता, भाविकांसाठी विश्रांती सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि जीर्णोद्धारासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। या ऐतिहासिक मंदिराचा आकर्षक विकास करून त्याला राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा। या माध्यमातून रुई गावचे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा पुजारी उमेश कुलकर्णी व ग्रामस्थांनी शासनाकडे व्यक्त केली आहे।